तर दादांच्या निधनानंतर पवार साहेब मानसिकरित्या खचले होते असं रोहित पवारांनी म्हटलंय। जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांशी बोलताना रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। असं म्हणजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये होते आयसीयू असताना ते साहेबांचं वगैरे नाही का, म्हणजे आता आम्ही पण भेटतो, थोडी काळजी घेतो आम्ही, मास्क घालून जातो। दुसरं दादांचं झाल्यानंतर मानसिक दृष्टिकोनातून ते थोडे खचले होते, मुलासारखेच होते आणि मग त्यात ते थोडंसं तब्येत डाऊन झाली। मग एक फार महत्वाची आणि या वयात सहसा कोणी धाडस करत नाही की ट्रीटमेंट करायची, ती ट्रीटमेंट आता साहेबांची केली तर तुम्ही बाहेर आले। पॉवर स्ट्रॉंग आहे आणि तर बुलढाण्याच्या चिखलीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। महसूल अधिकाऱ्यांच्या कामावर बावनकुळेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। कामात कसूर केल्यानं प्रांत अधिकाऱ्यांना सक्तीची रजा देण्यात आली। बावनकुळेंचे आदेश पाहिला। चिखलीचा प्रांत आहे, त्याला 25/3/2026 ला शासनाने जो निर्णय घेतला, त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली। प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून देणे। महिना होऊनही प्रांत बैठक घेत नाही, महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही, शासन निर्णयही माहिती नाही। ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही। मी इथल्या चिखलीच्या प्रांताला 1 महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3 शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घरं कायदेशीर करणे। तर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक पदावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे। काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत असा आरोप होतोय। तक्रारदाराकडून पैसे उकळण्यापासून ते कर्मचाऱ्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रक्षक आहे की भक्षक असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे। नशेली पदार्थ असून दे, स्त्री भ्रूण हत्या असून देत, खून मारामाऱ्या, गुटखा मटका, आणि जे पोलीस इथं नेमले ते काय करतायत? 8-8 10-10 वर्षा ठिकाणी आहेत ते, त्यांचे पगार किती, त्यांची संपत्ती किती, आणि त्यांना कामं काय दिलेत? कोण गुटखा, कोण मटका, कोण लॉज, बेटिंग, ही कामं तुमची। मग आम्हाला न्याय कोल्हापूरला मिळणार कसा? आमचा विषय। ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्या प्रश्नाचं उत्तर दाते साहेब उद्या देतील। उद्या दाते साहेबांना आम्ही एक पत्र देणार आहे, त्यांनी शिष्टमंडळाला वेळ द्यावी, अन्यथा शाहूपूर डिव्हिजन दारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते झेंडे घेऊन ठिय्या मारतील।